जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक पहिला स्तवननाम समास पहिला मंगलाचरण. श्रीराम समर्थ. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जियेथ. श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातील दशक पहिला आहे स्तवननाम, त्यातील समास पहिला आहे मंगलाचरण. आणि पहिल्या चोवीमध्ये श्रोता विचारतोय, श्रोता पुसतोय, ग्रंथ कोणता आहे, काय बोललं जातं आणि प्राप्ती काय आहे. आणि प्राप्ती समर्थांनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे मनाच्या श्लोकामाने, की जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. मनात वांचिरे पूर्वसंचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. मग काय प्राप्त झालं? जे जे पूर्वसंचित केलं तसं तसं प्राप्त झालं. मग इथं कोणी केलं पूर्वसंचित? मनात वांचिरे पूर्वसंचित केले. आणि इथं श्रवणातून जे संचित केलं आहे तसं तसं ते प्राप्त होत जाणार आहे. मग श्रोता विचारायलाच बसलाय, समर्थ सांगणार आहेत, बरोबर आहे का? मग श्रोत्यांनी विचारलं आहे काय, की ग्रंथाचं नाव, ग्रंथ कोणता आहे, काय बोललं जातं आहे आणि प्राप्ती काय आहे. सगळा फोकस कुठे आहे? प्राप्तीकडे आहे. मग समर्थ शेवटच्या ओवीमध्ये सांगतात, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ जैसा, मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. असं करून या मंगलाचरणाचा शेवट होतो, बरोबर आहे का? आता आपण सुरुवातीमध्ये आहोत, आपण पूर्वार्धामध्ये आहोत, बरोबर का? मग आता काय सांगितलं आहे समर्थांनी? ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. मग काय झालं होतं? तुमचा आमचा संवाद तुटला होता, है ना? गुरु शिष्यांचा संवाद दाखवला समर्थांनी. तुम्ही आम्ही वाद घालत होतो जिंकण्यासाठी, समर्थांनी संवाद घालून दिला समजण्यासाठी. तुम्ही आम्ही वाद घालत होतो अहंकार वाढवण्यासाठी, समर्थांनी संवाद दिला विवेक वाढवण्यासाठी, बरोबर आहे का? संवाद नीती वाचवतो, नाती वाचवतो. संवाद म्हणजे अध्यात्माची कृती आहे. आणि तो गुरु शिष्यांचा संवाद कुठे आहे? श्रीमत दासबोधामध्ये आहे. सांगितलं समर्थांनी दुसऱ्या ओवीमध्ये, ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. ग्रंथाचं नाव आहे दासबोध, इथं संवाद दाखवला आहे गुरु शिष्यांचा. आणि इथं बोललं काय जाते? वरती विचारलं होतं ना पहिल्या ओवीत, काय बोलिले जी येथं. समर्थांनी सांगितलं, इथं 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 बोलिला जातो विशद भक्ती मार्ग. येथ बोलिला विशद भक्ती मार्ग, बरोबर आहे का? मग बोलणं कसं असतं? कसं असतं? बोलणं सगळ्यांनाच जमतो, पण संवाद साधणं प्रत्येकाला जमत नाही. संवाद साधण्यासाठी सज्जनच असतो. जो संवाद साधतो तो सज्जनच असतो. जिथं संवाद असतो तिथं शांतता असते, जिथं वाद असतो तिथं क्लेश असतो, बरोबर का? मग समर्थांनी गुरु शिष्यांचा संवाद लावून दिला. आधी आपण वादामध्ये होतो, समर्थांनी आपल्याकडे संवाद उभा केलेला. बघा आता पुढे, नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिल्या. समर्थांनी नवविधा भक्ती दाखवली, सोबत ज्ञानही दिलं आणि वैराग्याची लक्षणं सांगितली आणि अध्यात्म निरूपण निरूपिल्या. मग समर्थांनी भक्ती कुठं दाखवली बघा, जगी होई जे धन्य या रामनामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. कशी सांगितली समर्थांनी भक्ती? क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. भक्ती काय कशी पाहिजे? नित्य नियमाने पाहिजे, नेमस्त पाहिजे भक्तीमध्ये, उपासनेमध्ये. मग काय होईल? तो या जगामध्ये धन्य होईल आणि सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे, कधी भक्ती असेल तर. मग समर्थांनी भक्तीच्या 9 पायऱ्या दाखवल्या. नवविध भक्ती आणि ज्ञान, फक्त भक्ती नाही आहे, सोबत ज्ञान आहे, वैराग्याची लक्षणं आहेत, अध्यात्म निरूपण आहे. इथंच याच दासबोधामध्ये, या श्री समर्थ बैठकीमध्ये काय आहे? अध्यात्म निरूपण निरूपिले. भक्तीचेन योगे देव, निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी.
मग इथे समर्थांनी दाखवलं की भक्तीच्या योगाने काय आहे, देवाची निश्चित पावती आहे. तुमच्या आमच्याकडे पावत्या होत्या, लाईट बिलाची पावती होती, किराणामालाची पावती होती. समर्थांनी एक पावती दाखवली, काय, निश्चय पावती मानव. मानवाला काय पावणार आहे, देव पावणार आहे. पण तुमचं आमचं काय झालं आहे बघा, हा मानव कुठं अडकला आहे, कुठं मणी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणारे होऊन जाते, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे. हा मानव कुठं अडकला, व्यर्थ चिंता वाहण्यात अडकून बसला ना. समर्थांनी भक्तीच्या योगाने त्याला देवत्वाची प्राप्ती करून दिली निश्चितपणे, आणि मानव कुठे आहे, व्यर्थ चिंता वाहत चालला. समर्थांना माहिती आहे अकस्मात होणारं होऊन जाणार आहे, व्यर्थ चिंता करून काही उपयोग नाही. घडे भोगने सर्व ही कर्मयोगानेच हे भोग प्राप्त होत जाणार आहे. मतिमंद ते खेद मानी वियोगे, आणि मतिमंद ते सगळे आहेत, जेव्हा वियोग येतो तेव्हा जो खेद मानतो ते सगळे मतिमंद आहेत, समर्थांनी सांगितलं. तुम्ही आम्ही केलं काय पाहिजे, भक्ती केली पाहिजे. कशी, क्रिया भक्ती उपासना नित्यनेमाने भक्ती केली पाहिजे. आणि त्या भक्तीच्या योगाने काय आहे, निश्चितपणे मानवाला देवाची पावती आहे, देव पावणार आहे. ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. आणि हा या ग्रंथाचा काय आहे, अभिप्राव आहे, निश्चित अभिप्राव आहे, सार आहे, गाभा आहे. ये ग्रंथी बघा आता पुढं, मुख्य भक्तीचा निश्चय हो, शुद्ध ज्ञानाचा निश्चय हो, आत्मस्थितीचा निश्चय हो, बोलीला असे. समर्थांनी वरच्या ओवीमध्ये सांगितलं नवविधा भक्ती आणि ज्ञान. आता काय सांगितली, मुख्य भक्तीचा निश्चय करायचा, शुद्ध ज्ञानाचा निश्चय करायचा. भक्तीला मुख्य केलं, मुख्याची भक्ती. आणि ज्ञान कसं पाहिजे, शुद्ध पाहिजे. कसं पाहिजे, शुद्ध पाहिजे. विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी, जणी बोलण्यासारखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. शुद्ध क्रिया धरावी, बरोबर आहे. विवेके क्रिया आपुली पालटावी, विवेकाने क्रिया आपली पालटायची. अति आदरे शुद्ध क्रिया. समर्थांनी शुद्ध हा शब्द कुठं वापरला, मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलं. शुद्ध क्रिया, फक्त शुद्ध ज्ञान नाही. मुख्य भक्तीचा निश्चय सांगितला, शुद्ध ज्ञानाचा निश्चय सांगितला, आत्मस्थितीचा निश्चय सांगितला, बरोबर आहे का. शुद्ध क्रिया धरावी, अति आदरे. आदराने क्रियासुद्धा शुद्धच धरायला सांगितलं समर्थांनी. कुठं, मनाच्या श्लोकात बघा. शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलला असे. समर्थांनी शुद्ध उपदेश दाखवला, सायुज्य मुक्ती दाखवली, आणि मोक्षही दाखवला. हे कुठे आहे, याच दासबोधामध्ये. शुद्ध उपदेश. उपदेशांमध्ये खूप भेसळ झाली. उपदेशामध्ये एवढी भेसळ झाली की कुठला उपदेश खरा आणि कुठला उपदेश मिथ्या हेच कळत नव्हतं. समर्थांचे उपदेश शुद्ध आहे. सायुज्य मुक्तीचा निश्चय. मुक्त्या किती आहेत, 4 आहेत. देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्ती 4 साधी गेल्या. मग त्या 4 मुक्त्यांमधली शाश्वत मुक्तीचा निश्चय समर्थांनी काय केलेला आहे, तुमच्या आमच्याकडून करून घेतलेला आहे. शिवाय मोक्ष प्राप्तीचा निश्चय, बरोबर आहे का. मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलीला असे. शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय बोलीला असे. शुद्ध स्वरूप, विदेह स्थिती, अलिप्तपणा यांचे निश्चय तुमच्या आमच्याकडे आलेले आहेत. बघा ना, आता तुम्ही आपल्या स्वरूपाकडे कसं बघता, शुद्धतेने पाहता, सात्विकतेने स्वरूपाकडे पाहता. विदेह स्थितीचा निश्चय, देहस्थिती होती, तुम्ही आम्ही काय केलं, देहरक्षणे कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला, है ना. आता आपण विदेह व्हायचं आहे, किती अडकायचं देहामध्ये. देह हे साधन आहे, मग ती विदेह स्थिती येते. मग अलिप्तपणा कोणापासून करायचा आहे, त्या षडरिपूंपासून करायचा आहे, विषय वासनेपासून अलिप्तपणा करायचा आहे. जेव्हा जेव्हा आपण श्री समर्थ बैठकीला येतो तेव्हा
आपल्याकडे अलिप्तपणा येतो ह्या मोबाईलचा, बरोबर आहे का, तेव्हा आपल्याला उत्तमाचं श्रवण मिळतं. समर्थांनी जिथून डिटॅच व्हायचं तिथून डिटॅच केलं आणि अटॅच जिथं करायचं आहे डायरेक्ट कनेक्शन दिलं समर्थांनी. त्यामुळं बैठकीला आलं की चांगलं वाटतं, विसर पडतो सगळा. आम्ही लिप्तो होतो संसारामध्ये. समर्थांनी 2.5 तास 2.25 तास काय केलं, लिप्त कुठं केलं, परमार्थामध्ये. उपासनेचा मोठा आश्रय, उपासने बिन निराश्रय, उदंड केले तरी जय प्राप्त नाही. आम्ही बाकी आठवडाभर उदंडच करत असतो. मग तो जय प्राप्त होण्यासाठी त्या उदंड केलेल्या संसारातून अलिप्तपणाचा निश्चय करून काय करायचं असतं, बैठकीला यायचं असतं. आणि मग काय होतं, तिथं जय प्राप्त करून घेण्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचे. बोलीला असे मुख्य देवाचा निश्चय हो, मुख्य भक्ताचा निश्चय हो, जीव शिवाचा निश्चय हो, बोलीला असे. मुख्य देव, मुख्य भक्त आणि जीव आणि शिव. मुख्य देवाचा निश्चय, भक्तीचेन योगे देव निश्चय पावती मानव. तिथं सांगितलं होतं भक्तीच्या योगाने माणसाला देवाची प्राप्ती होणार आहे. मग त्या मुख्य देवाची प्राप्ती करण्यासाठी काय पाहिजे, निश्चय पाहिजे, मुख्य देवाचा निश्चय. मग त्यासाठी भक्त पण मुख्य पाहिजे ना, म्हणून मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय. मग इथे जीव आणि शिव. मग जीव कसा हो, हरिनाम नेमस्त पाषाण तारी, बहुतारिले मानव देहधारी, तया रामनामी सदा जो विकल्पी, वदेना कदा जीव तो पापरूपी. असाच होता आपला जीव, वदेना कधी तो जीव पापरूपी. नामस्मरण होतं का आपल्याकडं? अहो नुसत्या हरीच्या नामाने, नित्य नामाने पाषाण तरून जातात. बहुतारिले मानव देहधारी, असे खूप माणसं तरुण नेली, तरुण. कुणी, तया रामनामी सदा जो विकल्पी. आणि काय केलं, त्या जीवाने जीवशिवाचा निश्चयामध्ये जो जीव आहे ना, जो सजीव आहे ना, त्यांनी काय केलं, त्या रामनामाला विकल्प ठेवलं, संकल्प केलंच नाही. बदेना कधी जीव तो पापरूपी, आणि त्यांनी कधी काय ती वाचा केलीच नाही. बरोबर आहे का? बघा अजून एक श्लोक आहे मनाचा, जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले, परी जीव अज्ञान तैसेची ठेले, देहबुद्धीचे कर्म खोटे टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. असाच जीव होता, जीव अज्ञानात होता. परी जीव अज्ञान तैसेची ठेला, हा जीव अज्ञानामध्ये अडकला होता. जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेली, जीवाला स्पष्टपणे सांगून गेले की तूच शिव आहे, तू फक्त नामस्मरण कर, है ना. या दोन्ही मनाच्या श्लोकामधून समर्थ ठळकपणे सांगतात की या जीवाला फक्त विस्मरण झालं की ते शिव आहे. बरोबर आहे का? ह्या जीवाला फक्त विस्मरण झाले, समर्थ स्मरण करून देण्यासाठी अखंड उभे असतात, अखंड उभे असतात. म्हणून 7 भागाची उपासना आहे, 2 वेळची. 1 वेळची काय आहे, श्री समर्थ बैठक आहे. जीव शिवाचा निश्चय तिथेच आहे, फक्त जीवाला स्मरण करून द्यायचं आहे. सांगितलं आहे समर्थाने. बघा पुढं, मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चय बोलीला असेल. मुख्य ब्रह्म, नाना मतं आणि आपण कोण. कोण आहोत आपण कोण आहोत हा निश्चय, हा आपण प्रश्नच विचारला नव्हता. एवढं आपण काय झालो होतो, उदंड करत राहिलो होतो. उदंड केले तरी जय प्राप्त नाही. आपण उदंड करत राहिलो, तो कोण ते कोण, ते कोणाचे कोण ते आपले कोण. अरे पण आपण कोण हा निश्चय हो, बोलीला असे. समर्थांनी हा प्रश्न उभा केला. नाहीतर आपण द्वैतामध्ये खूप फिरलो, पण कोणी आपल्याला ह्याचा निश्चय करायला सांगितला, आपण कोण, आतमध्ये बघायला सांगितलं. अध्यात्म आधी आतमध्ये मी कोण आहे, आपण कोण आहोत हे शोधलंच नाही. म्हणून तुमची आमची ही वात आज झाली. बघा मग आता समर्थांनी काय सांगितलं, मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. उपासनेचा मोठा आश्रय, उपासने वीर निराश्रय, उदंड केले तरी जय प्राप्त नाही. ह्यासाठी पाहिजे काय, उपासना. कुणाची, मुख्याची. कारण मुख्य भक्त, मुख्य देव,
पाहिलं ना, पण मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, मग मुख्य उपासना पाहिजे ना त्यासाठी. मुख्य उपासना लक्षणं, नाना कवित्व लक्षणं, नाना चातुर्य लक्षणं बोललेली असं. यातली जी उपासना आहे ना, समर्थांनी आधीच सांगून ठेवले, उपासनेचा मोठा आश्रय, उपासने विन निराश्रय, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. उपासना पाहिजे, उपासनेचा आश्रय आहे, आणि उपासनेतूनच काय आहे, तो जयो प्राप्त आहे. उदंड केले तरी तो जयो, उदंड उपासना केल्यानंतर प्राप्त आहे. बरोबर आहे का? यामध्ये तो हा जो शब्द आहे ना, तो अगदी हिऱ्यासारखा आहे. आणि ही ओवी जी आहे ही कशी आहे, सोन्यासारखी. उपासनेचा मोठा आश्रय, उपासने बिन निराश्रय, उदंड केले तरी तो 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 हा हिरा आहे. तो जयो प्राप्त नाही. तो म्हणजे परमार्थातला जयो सांगितला समर्थांनी. त्यासाठी समर्थांनी मुख्याची उपासना सांगितली. मुख्य उपासना लक्षणं, नाना कवित्व लक्षणं, नाना चातुर्य लक्षणं. हे चातुर्य काय हो? हे चातुर्य काय? जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी, कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी, प्रभुदक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे, तयाचे नियोगे समाधान माने. चातुर्य कळायला पाहिजे. समर्थांनी त्यासाठी काय सांगितलं आहे, नाना चातुर्य लक्षणं बोलिले असे. कुठं? इथंच श्री समर्थ बैठक दासबोधामध्ये हेच सांगितलं आहे. बघा आता पुढं, मायोद्भावाचे लक्षणं, पंचभूतांचे लक्षणं करता कोण हे लक्षणं बोलिले असं. बरोबर आहे का? मायोद्भावाचे लक्षण, हे मायाचा उद्भाव कसा झाला त्याची लक्षणं. हे पंचमहाभूत कुठून आली, मग ही पंचतन्मात्र काय आहेत? हां, पंचमहाभूत आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचतन्मात्र आहेत का? शब्द स्पर्श रूप रस गंध किती वापरायचे? नैवेद्यासारखे. समर्थांनी सांगितलं आता 17वा दशक चालू आहे. 17व्या दशकामध्ये पहिल्या समासामध्ये समर्थांनी याचा दृष्टांत दिलेला आहे. पंचभूतांचं लक्षण. मग ते पंचमहाभूतांच्या आधी सूक्ष्म अवस्था कुठली होती? पंचतन्मात्रा होत्या. शब्द स्पर्श रूप रस गंध. मग करता कोण हे लक्षण? मग करता कोण आहे? मग यासाठी समर्थांनी सांगितला आहे मनाचा श्लोक, नवे कार्य करता नवे सृष्टी भरता, पुरे होऊ न परता न लिंपे विवर्ता, तया निर्विकल्पासी कल्पित जावे, परिसंग सोडून सुखे राहावे. है ना? करता नवे कार्य करता, है ना? तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते करते पण होतं ना. माझ्यामुळं सगळं चालतंय, माझ्याशिवाय काही होऊ शकत नाही, सगळं करते पण स्वतःकडे खेचून घेतलं होतं, ओढून घेतलं होतं. आणि मग मी करता आहे हा विचारच थकवणारा होता, थकून गेला, दमून गेला. जेव्हा त्याला कळालं मी माध्यम आहे, तेव्हा तो मुक्त झाला. करता आहे, मीच करता आहे, माझ्याशिवाय काय होऊ शकत नाही, माझ्यामुळं सगळं चालतं आहे, हा भ्रम आहे. आणि एकदा काय हे करते पण सुटलं की कर्म हलकं होतं आणि जीवन सुखदायक होतं, सुखी होतं. बरं का? यासाठी काय केलं पाहिजे? तो जो मी आहे ना, तो समर्थांच्या चरणी ठेवला पाहिजे. ज्या ज्या स्थळीय मन जाय माझे, त्या त्या स्थळीय निज रूपते, मी ठेवितो मस्तक, मी ठेवितो मस्तक, मी ठेवितो तो करतेपणा. है ना? समर्थांच्या चरणावरती हा मी ठेवला पाहिजे. मी फक्त माध्यम आहे, हा विचार मला मुक्त करतो. इथंच मुक्ती हो, समर्थांनी दाखवली ना, मुक्ती इथंच आहे. रोज आपण बघा उपासनेच्या दोन्ही वेळेस म्हणतो की नाही, ज्या ज्या स्थळी म्हणजे आहे माझे, त्या त्या स्थळीय निज रूप तुझे मी ठेवितो. पण आजपर्यंत मी कधी ठेवलाच नाही. सगळं ठेवलं हो समर्थांच्या चरणी, सगळं ठेवलं, मीच नाही ठेवला. ते करते पण आहे ना, ह्यासाठी समर्थांना सांगायला लागतं. काय सांगितलं समर्थांनी? करता कोण हे लक्षणं बोलली असं. यासाठी त्या कर्तेपणाची भूमिका सोडून देण्यासाठी करता कोण हे लक्षण. बघा, नाना किंत निवारिले, नाना संशय छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. समर्थांनी आधीच सांगितलं. कुठं? मनाच्या श्लोकात. कळेना कळेना कळेना, ढळेना ना ढळेना, संशयो ही ढळेना,
गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना मिळेना मिळेना. बरोबर आहे का? ह्याच्यामध्ये ढळेना ना ढळेना संशयोही ढळेना. संशयच ढळत नव्हता आमचा. म्हणून समर्थांनी त्याला छेद देण्यासाठी काय केलं, हितच दासबोधामध्ये उपाय सांगितले. हा संशय आहे तरी कोण? मनाचा दृश्य शत्रू आहे. संशय जो आहे ना, शत्रू आहे, दिसतच नाही, अदृश्य आहे. संशय म्हणजे प्रश्न विचारणं नव्हे आणि शोध घेणंही नव्हे आणि निर्णयही घेणे नाही. निर्णयसुद्धा घेऊ देत नाही, प्रश्न विचारू देत नाही, शोध घेऊ देत नाही, अशी अवस्था म्हणजे संशय. समर्थ म्हणतात, अरे कळतंय, तुला कळतंय की हा संशय आहे, तरी पण वळत नाही आहे. समर्थ म्हणतात, संशय ढळत नाही आहे. ढळेना ना ढळेना संशयोही ढळेना. कारण आहे, कारण विश्वास नाही आहे, श्रद्धा नाही आहे, सद्गुरूंवरती ठाम निश्चय केलेला नाही, सद्गुरूंवरती श्रद्धा नाही आहे. संशय म्हणजे स्वतःच्या बुद्धीचा अतिविश्वास आणि सद्गुरूंवरती असलेला अविश्वास, अंतरीच्या अंतरात्म्यावरती असलेला अविश्वास, तो संशय. मग त्यासाठी समर्थ काय सांगतात, नाना किंत निवारले, नाना संशय छेदिल, ह्याला छेद दिला पाहिजे. नाना आशंका फेडिल्या, नाना प्रश्न. मग प्रश्न कसे आहेत बघा. वसे हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. देहे टाकिता देव कोटे पाहतो, परी मागुता ठाव कोटे राहतो. प्रश्न आहे, साधकाचा प्रश्न आहे. मग काय केलं, नाना प्रश्न समर्थांनी सांगितलं ना, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. साधकांचे प्रश्नच खूप आहेत. आल्या आल्या विचारला ना प्रश्न, काय आहे प्राप्त, काय आहे प्राप्ती, प्रश्नच होता तो, है ना. ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथ गर्भीचे बोलिले, ते अवघेची अनुवादले, न वचे की कदा. है ना, ह्याचं सगळं निरूपण आहे. हो, ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथ गर्भी, हा ग्रंथाच्या गाभ्यामध्ये हेच सर्व बोलले आहे. ते अवघीची अनुवादले, न वचे की कदा. या दासबोधामध्ये काय काय आहे, तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद. जे जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. बरोबर आहे का? मग काय सांगितलं समर्थांनी, की हा जो दासबोध आहे तो दशकांमध्ये विभागलेला आहे, तो विशद केलेला आहे, विशद. जे जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोललेलं. मग फक्त ते दशक तसेच ठेवले का? मग त्या दशकांना काय केलं, समासामध्ये आणलं, ते ते दशकी बोललेलं. आणि त्या दशकाला विषय घेतला आणि तो विषय काय केला, सिम्प्लिफाय केला, वर्गीकरण केलं, सुटसुटीत केलं आणि मग तो तुमच्या आमच्या समोर आणला. ह्यासाठी समर्थांना काय काय करायला लागलं बघा. नाना ग्रंथांच्या समती, उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्र संहित. है ना, नाना ग्रंथाच्या संमती घ्यायला लागल्या, उपनिषदे, वेदांत, श्रुती. है ना, श्रुती म्हणजे काय, श्रवण, श्रुत, सर्व श्रुत असतो ना. समर्थांनी सांगितलं मनाच्या श्लोकात, नवे जाणता नेनता देवराणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा, नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेनती नेनती अंत त्याचा. श्रुती, श्रुती आहेत ना, उपनिषदे, वेदांत, श्रुती, हा सगळ्यांची काय आहे, मुख्य आत्मप्रचिती आहे. आणि ती शास्त्राला धरून आहे, शास्त्रासहित आहे, शास्त्राची सुद्धा संमती आहे, असा तो दासबोध. बरं, मग काय सांगितलं समर्थांनी, नाना ग्रंथाच्या संमती. मग आता याच संमती काय म्हणतात, नाना संमती अन्वय म्हणून मिथ्या म्हणून, तथापि अनुभवासी ये प्रत्यक्ष आता. एवढ्या सगळ्यांच्या संमती घेतलेल्या आहेत आणि ह्याला जर कोण मिथ्या म्हणत असेल, एकतर म्हणूच नाही, तथापि अनुभवासी ये प्रत्यक्ष आता. तर मिथ्या म्हणत असाल तर थांबा, अनुभव घ्या, प्रत्यक्ष अनुभव येणार आहे. प्रत्यक्ष आता, अनुभव कधी आहे, आता.
आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे. श्रवण कधी करायचं आहे? आता विश्वात्मके देवी. माऊली पण म्हणतात आता, समर्थही म्हणतात प्रत्यक्ष आत्ताच बघायचं. श्रवण कधी करायचं? आत्ताच करायचं. उपासना कधी करायची? आत्ताच करायची. श्री सेवादास भक्ती आत्ताच करायची. बरोबर आहे का? अकस्मात होऊन जाते, माहीत नाही हो अकस्मात कधी काय होईल. त्यामुळे प्रत्यक्ष आत्ता जे काय करायचं ते आत्ता. मग हे जे मिथ्या म्हणतायत ना, बरोबर आहे का? नाना संमती अन्वय म्हणून ही मिथ्या म्हणता नाही आहे. ते मिथ्या म्हणणारे आहेत, त्यांना नाव दिले समर्थांनी. कसे आहेत ते? मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथांच्या समती भगवत वाक्य आहे ना. मत्सरे आहेत, त्याला मिथ्या म्हणू लागले. ते अवघेची ग्रंथ उच्छेदती, नाना ग्रंथांच्या समती भगवत वाक्य. मग ही मिथ्या म्हणणारे कोण आहेत? बघा, अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले हित ते आकळेना. परीक्षे विना बांधले दृढ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. सत्य की मिथ्या कसं समजणार? कसं समजून घेणार? जर हा ग्रंथच पाहिला नाही तर हा मिथ्याच वाटणार आहे. यासाठी हा ग्रंथ पाहायला लागणार आहे. नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्यच याच्यामध्ये आहे. तरी जर याला कोण विश्वास ठेवत नसेल तर ते काय आहे? मत्सरे आहेत. मत्सर करतायत म्हणून त्याला मिथ्या म्हणतात. बघा ना, कुठले कुठले ग्रंथ आहेत दासबोधामध्ये. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत आहेत ना. इथं वेद आहेत, वेद. मना राग वीर आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे. जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाने. सांगितलं ना, वेद आणि वेदांत इथे आहेत, ज्यांचं वर्णन जया वर्णिती वेद 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 शास्त्रे पुराण. 4 वेद आहेत हो. त्या वेदशास्त्र आणि पुराणामध्ये जो वर्णन आहे, आणि ते वर्णन कसं आहे? श्लाघ्यवाने आहे. सर्व ही श्लाघ्यवाने, कौतुकास्पद आहे हो. अगदी म्हटलं जातं ना, वेदांनाही नाही कळला अंत पार याचा. वेद थकले. श्लाघ्यवाने, कौतुक करून करून शिनली वेदवाणी आहे की नाही. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे. फक्त वेदात नाही, शास्त्रामध्ये, पुराणांमध्ये. वेदांत म्हणजे वेदांचा सार, वेद उपनिषदांचा आहे ना. बघा पुढं, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे भागवत. सगळ्या गीता दाखवल्या. बघा पुढं, इत्यादी नाना ग्रंथ संमतीस बोलिले यथ, भगवत वाक्य यथार्थ निश्चयस. बरोबर आहे का? या सगळ्या ग्रंथांनी काय केलं आहे? संमती दिलेली आहे आणि भगवत वाक्य यथार्थ निश्चयस. आणि इथं भगवत वाक्याच्या वेगळं इथं काही आहे? काहीच नाही आहे. भगवत वाक्य यथार्थ निश्चयस होते ना मागाशी वरती. मिथ्या म्हणणारे काय झालं होतं? त्यांचा विश्वास नव्हता ना. मत्सरे असे मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ विचारती, नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्य. ते मत्सरे होते ना, ते मिथ्या म्हणत होते ना, त्यांना आता काय सांगितलं की ते सगळी भगवत वाक्यच बोलली आहेत. आणि त्यासाठी समर्थांनी एवढी मोठी यादी आमच्या समोर दिली. इत्यादी नाना ग्रंथ संमतीच बोलली आहेत, भगवत वाक्य यथार्थ निश्चय. निश्चय 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 पाहिजे तुमच्या आमच्या आयुष्यात. निश्चय कसा पाहिजे? स्थापन केला पाहिजे. आम्ही म्हणतो ना, हरिभक्त विरक्त विज्ञान रासी, जने मानसी स्थापिले निश्चय असे. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडेल. निश्चय पाहिजे ना, बरोबर आहे का? हरिभक्त विरक्त विज्ञान रासी, जेने मानसी मनामध्ये, जेने मानसी स्थापिले स्थापना, निश्चयाची स्थापना पाहिजे. सांगितलं नाही इथं की निश्चितपणे इथं काय आहे? सर्व ग्रंथाच्या संमती आहेत आणि भगवत वाक्यच आहेत.
आणि यासाठी तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे, हे निश्चय स्थापन केले पाहिजेत मनामध्ये. हे भगवत वचन कसं आहे, भगवत वचनी अविश्वास आहे ऐसा कोण पतित असे, भगवत वाक्याविरहित नसे बोलणे येथीचे. मग भगवत वचनी ह्या भगवंताच्या वचनावरती जर कोणी अविश्वास करत असेल तर तो पतित आहे, है ना. हे लक्षात ठेवा, पुढे याचं येणार आहे रेफरन्स. भगवत वाक्याविरहित नसे बोलणे येथीचे. आणि ह्या भगवत वाक्याच्या शिवाय इथं कुठंही काहीही बोललं नाही. पण आपलं तुमचं आमचं बोलणं कसं आहे, बोलणे येथीचे. मध्ये मत्सरे सांडली स्वार्थ बुद्धी, प्रपंचिक नाहे जयाते उपाधी, सदा बोलणे सदा बोलणे सदा बोलणे, नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. समर्थांनी बोलणं दाखवलं नाही का, भगवत वाक्याविरहित नसे बोलणे. बोलणे समर्थांना बोलणं कसं अभिप्रेत आहे, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. बरोबर आहे का. ह्यासाठी काय करायला लागेल, भगवत वचनावरती अविश्वास असणाऱ्या पतित माणसाला काय करावं लागेल सांगितलं पुढच्या वेळी. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विणं उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी मत्सरे करी. मग पूर्ण ग्रंथ पाहावा लागेल, तेव्हाच काय होईल, त्याचं जे अविश्वास होता तो निघून जाईल आणि तो पतित होता तो पावन होईल. पण त्यासाठी तो आला पाहिजे कुठं, इथं येथ बोलीला विशद. कधी आला पाहिजे, आता, प्रत्यक्ष आता. प्रत्यक्ष आता जर इथं आला तर त्याला पूर्ण ग्रंथ समजणार. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण, उगाच ठेवतो उगाच. तो दुरात्मा दुराभिमान, तो दुरात्मा आहे, त्याच्याकडचा अभिमानी पण त्याला दूर करणार आहे, दुराभिमानी. मत्सरे करी ना, हा मत्सरे कसा आहे, मना मत्सरे नाम सांडू नको हो, अति आदरे हा निजद्य हासरा हो, समस्तामध्ये नाम हे सार आहे, दुजी तुळना तुळिताही नसा आहे. बरोबर आहे का. मत्सरे असा हो, त्याच्या मनाने मत्सर करून नाम सांडून दिलं. अति आदरे निजद्यास राहो, होता का तुमच्या आमच्याकडे निजद्यास. समस्तामध्ये नाम हे सार आहे, सर्वामध्ये काय आहे, सार जर काय असेल तर ते नामस्मरण आहे. पण मत्सराने काय केलं, आम्हाला कधी नामस्मरण करूच दिलं नाही. अति आत्मविश्वास आला ना तुमच्या आमच्याकडे ना. मग हा मत्सर कसा येतो बघा पुढं, अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कारे, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे आहे. मग कुठं आला आता, मत्सरावरून क्रोधाकडे आला. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभभारू. समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये सुरुवातीला सांगितलं आहे, नको रे मना क्रोध हा खेदकारी. क्रोध केला की खेद होणारच आहे. तुम्ही आम्ही तेच करत होतो, नुसता क्रोध होता. जो काम क्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला. ह्या सगळ्यामध्ये क्रम बघा ना कसा आहे. पहिल्यांदा अविश्वास आला है ना, मग तिथून तो पतित झाला, मग त्यांनी ग्रंथ पूर्ण पाहिला नाही, दूषण ठेवलं, मग त्याकडे मत्सर आला. हा मत्सर कुठून आला, अभिमानातून आला. अभिमाने उठे मत्सर, मत्सर ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. आणि तो क्रोध खेदकारीच आहे आणि तो बळावत जाणार, बळात जाणार. प्रबळे बळे, त्याच्याकडे लय बळ आहे. क्रोध आला, भावकीचं भांडण होतं, वावर टोकरला होता, वावर कोरला होता, ह्यानं त्याच्या डोक्यात काहीतरी घातलं, ह्यानं त्याच्या डोक्यात काहीतरी घातलं, दोघं पण गेली, मारणारी गेली तुरुंगात. क्रोध हो, बाकी काय. त्या क्रोधाकडे असलेलं बळ पाहिलं का, प्रबळे बळे. दोन्ही घरे काय झाली, उद्ध्वस्त झाली, फक्त क्रोधामुळे. तो किती क्षणिक होता.
क्रोध हा तुमच्या आमच्या शक्तीचा अपव्यय आहे. तुम्ही आमची क्रोधामुळे काय करतो? शक्ती वाया घालवतो. तो क्षणिक समाधान देऊन आयुष्यभर खेद देतो. म्हणून समर्थ सांगतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी. कारण त्या क्रोधाचा विकार जो आहे ना, प्रबळे बळे तो बळावत जाणार आहे, समर्थांना माहिती आहे. म्हणून समर्थांनी सहावा मनाचा श्लोक आहे, नको रे मना क्रोध हा खेदकारी. तुमचं आमचं शक्ती काय आहे? अपव्यय करणारा क्रोध आहे. क्षणिक समाधान देईल पण आयुष्यभर खेद देईल तो क्रोध आहे. क्रोधाचं मूळ अहंकारात आहे. बरोबर आहे? क्रोध इतरांना दोष वाढवतो. आपण फक्त दोष देत राहतो. ह्याने मला करायला सांगितलं. मग आता काय केलं पाहिजे? थांबलं पाहिजे. क्रोधावरती उपाय काय? थांबणे. म्हणून समर्थ किती वेळा सांगतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरोदंभ भारू, नको रे नको रे नको रे. हा पूर्ण मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी नको रे नको रे नको रे 4 वेळा सांगितलं. ऐकलं कधी? क्रोधाला जिंकायचं नसतं, क्रोधाला ओळखायचं असतं आणि थांबायचं असतं. बरोबर आहे का? चला पुढे. ऐसा अंतरी नासला काम क्रोधे खवळला, अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे. है ना? नासलाय कुठं? आतमध्ये नासला. कामाने आणि क्रोधाने खवळला आहे. बघितलं ना आपण? क्रोध कसा आहे? बळावत जातो. पुढे क्रोधाचे विकार प्रबळे बळे आणि मग त्याच्यासोबत काम पण आहे. म्हणून समर्थांनी काय केलं होतं? आधीच सांगितलं होतं, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी. कारण समर्थांना माहीत होतं, तू पुढं कामाने आणि क्रोधाने लिथाडला जाशील, खवळला जाशील. समर्थांनी 6व्याच मनाच्या श्लोकात क्रोधही नको आणि कामही नको. ऐसा अंतरी नासला काम क्रोधे खवळला, अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसतंय हो, दिसतंय. अहंकाराने पालटलेली माणसं दिसत आहेत. झाल्या आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या बघा आता. ऐसा अंतरी नासला काम क्रोध खवळला, अहम भावे अहंकारात प्रचंड प्रत्यक्ष दिसे. मग ही जे अंतरी नासणं आहे ना, ते कसं आहे बघा. तुम्ही आम्ही अंतरी कशाने नासलो हो बघा. देहरक्षणे कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला, करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भावाची. मग अंतरी जर नासायचं नसेल तर काय करायचं आहे? करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भावाची. चिंता सोडून द्या आणि राघवाची भक्ती कर. अंतरी कुठं? अंतरी आतमध्ये. तुम्ही आम्ही काय केलो? बाहेरच ह्या देहासाठी, ह्या प्रपंचासाठी, ह्या संसारासाठी काय केली? धावपळ केली. पण अंतरी कधी बघितलंच नाही. अंतरी असलेल्या त्या जीवशिवाचा निश्चय कधी झालाच नाही. अंतरी त्या असलेल्या देवावरती विश्वास कधी ठेवलाच नाही. उदंड काय केलं? उदंड पैसा कमवला, संपत्ती, पण जयोग काही प्राप्त झाला नाही. कारण अंतरीच नव्हता ना तो. अंतरी कुठं? नव्हताच. अंतरी नासला होता. प्रभू श्रीराम जेव्हा अंतरी येतात ना, तेव्हा ते काय होतं? जय प्राप्त होतं है ना. मग तुम्ही आम्ही अंतरी कसे पाहिजे? स्वच्छ पाहिजे. त्यासाठी भक्ती केली पाहिजे. मग भक्ती बाहेरची नाही करायची हो, भक्ती आतली करायची, अंतरीची भक्ती करायची आणि चिंता सोडून द्यायची आहे. पण जग नाही सोडायचं. मनामध्ये असलेली, अंतरामध्ये असलेली काय करायची? चिंता सोडून द्यायची आणि तिथं भक्ती उभी करायची. भक्ती, नवविधा भक्ती. बरोबर? बघा आता पुढं. काम क्रोधे लिथाडीला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला मृत्यू राहो. है ना. काम क्रोधे लिथाडीला सांगितलं होतं ना समर्थांनी. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी. कारण काम क्रोध तुला लिथाडतील, लाथा बुक्क्या मारतील
आणि एकदा जर कामाने आणि क्रोधाने लिथाडला, अहो तो विषय आहे, तो विषय वापरून घेऊन त्यांनी लिथाडून टाकलं. तो क्रोध बळावत जातोय, तसा कामही बळावत जातोय. ते कमी होत नाही, ते वाढतात. तो कैसा म्हणावा भला. आणि मग त्यांची वाढ एवढी होते की लोक त्यांना भलं म्हणत नाही. अमृत अमृत सेविताचं पावला मृत्यू राहो. मृत्यू काय आहे हो? बघा समर्थ सांगतात आपल्याला 15व्या मनाच्या श्लोकात सांगतात, मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व हे मानिताती, अकस्मात सांडून या सर्व जाती. सांगितलं ना, मनाला सांगितलं की सत्य, अंतिम सत्य हेच आहे की ही मृत्यूभूमी. तुम्ही आम्ही काय करत होतो? मृत्यू या जगामध्ये आपण जन्म घेतला, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळ मुखी निमाला. महाथोर ते मृत्यू पंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. मृत्यू राहो, मृत्यू राहणारच आहे. मृत्यू अट्टळ आहे, मृत्यू टाळता येत नाही. पण मृत्यूला सामोरं जाण्यासाठी तयारी कुठं पाहिजे? अंतरी पाहिजे. अंतरी कसं पाहिजे? आपण तयार पाहिजे. तुम्ही आम्ही मृत्यूला घाबरतोय, मृत्यूला काय करतोय आपण? टाळायचा प्रयत्न करतोय, पण तो टाळता येत नाही. मृत्यूचं स्मरण असावे, भय कदापि नसावे. या जगात जन्म घेण्यासाठी काय लागतो? जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, योग लागतो, योग. पण मृत्यू समान आहे. ही मृत्यूची भूमी आहे. मृत्यूच्या भूमीमध्ये जन्म घेतला आहेस, मग मृत्यू नाही येणार तर काय येणार? म्हणून समर्थांनी सांगितलेले 2 श्लोक, जीवा कर्मयोगी जनी जन्म झाला, कर्मयोगाने जन्म झाला, किती परी शेवटी काळ मुखी निमाले, शेवटी या काळाच्या मुखामध्येच निघून जायचं आहे. महाथोर ते मृत्यूपंथीची गेले, राजे पंडित शास्त्री किती महाथोर ते मृत्यूपंथीची गेले. ह्याच मृत्यूच्या पंथावरून, मृत्यूच्या मार्गावरून, मृत्यूच्या भूमीवरून गेले. किती एक ते जन्मले आणि मेले. किती एक जन्माला आले, कसे? कर्मयोगाने, आणि मेले. समर्थ सांगतात, मना पाहता सत्य हे सत्य, हेच एक सत्य आहे की ही मृत्यूची भूमी आहे. जिता बोलती सर्व ही जीव मी. सगळे इथं असलेले जिवंत काय म्हणतात? माझं माझं माझं. घर बांधलं, त्या घरामध्ये 4 पाली आहेत, त्या 4ही पाली म्हणतात हे घर माझं आहे. त्या घरामध्ये उंदरबी आहे, ती उंदरबी काय म्हणते? ती ही घर माझं आहे, माझं आहे. झुरळं पण येते, ती झुरळं काय म्हणते? ती हे घर माझं आहे, माझं आहे, माझं आहे. मुंग्या पण झाल्यात, तर मुंग्या पण काय म्हणतात? हे घर माझं आहे, माझं आहे, माझं आहे. एक बोका बी पाळला आहे, बोका पण काय म्हणतो? हे सगळं माझं आहे, माझं आहे. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, मृत्यूची भूमी आहे. जिता बोलती सर्व ही जीव मी. भावकीचा बांध मी माझा, भावकीचा तुकडा बी माझा. बरोबर आहे का? चिरंजीव हे सर्व ही मानतात. मग सगळेजण काय करायला लागले? स्वतःला चिरंजीव समजायला लागलेत. अमर पट्टा बांधून आल्यासारखं वागायला लागले. अकस्मात सांडून या सर्व जाती. आणि मग हेच चिरंजीव काय होतात? अकस्मात निघून जातात. बरोबर ना? किती देहरक्षणे कारणे येत नाही केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. किती देवाचं रक्षण करणार, किती देहाचं रक्षण करणार? काळ घेऊनच जाणार आहे. परी शेवटी काळ मुखी निमाला. मृत्यू टाळता येत नाही. जन्म घेण्यासाठी योग यावा लागतो, पण मृत्यू मात्र सर्वांना समान येतो. म्हणून जगण्याला अर्थ द्यायचा असतो. या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे. बरोबर आहे का? अहंकाराला इथं थारा देऊ नये. बरोबर? अहंकार नको. अभिमाने उठे मत्सर, मत्सर येई तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळ आहे. तोच आहे कॅप्टन. कॅप्टनला आऊट करायचं आहे, अहंकाराला. बरोबर? ह्या आता पुढं. आता असो हे बोलणे अधिकारासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे होत तो उत्तम.
आहे ना. समर्थांनी काय सांगितलं? त्याग करायला सांगितलं. आता हे सगळं सांगून झालं, हे अधिकारासारखं घ्या. आता त्याग करा, जो सर्वोत्तम आहे. मग कोणाचा त्याग करायचा? बघा, समर्थांनी मनाचा श्लोक सांगितला. मना कोप आरोपणात नसावी, मना बुद्धी हे साधू संगी वसावी. मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी, मना होई रे मोक्ष भागी विभागी. त्याग कशाचा करायचा आहे समजलं पाहिजे. रागावर, क्रोधाचा त्याग करायचा आहे, कामाचा त्याग करायचा आहे, बरोबर आहे. चुकीच्या संगतीचा त्याग करायचा, चुकीच्या सवयीचा त्याग करायचा. मग धरायचं काय? पुढचा प्रश्न आहे ना. शांतता, विवेक धरायचा आहे. श्री समर्थ बैठक धरायची, उपासना धरायची, आत्मपरीक्षण, आत्मबोध धरायचा आहे. जो राग, जो द्वेष, जो वाईट संग आहे ना, तो त्यागता आला पाहिजे. आणि हे सगळं त्यागत निघालं ना, तो व्यक्ती नकळत मोक्षाच्या मार्गावरती निघतो. सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्ष प्राप्तीचा निश्चय. फक्त काय करायचं आहे? त्याग. कुठला? सांगितलं ना, परंतु अभिमान त्याग नाही. आता हा त्याग कसा आहे माहिती आहे का? उत्तम, दोनदा उत्तम आहे ना. समर्थाने मनाच्या श्लोकातही सांगितलं, मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी. तुम्हा आम्हाला नष्ट करणारा जो चांडाळ आहे ना, तो संग त्यागायला सांगितला आहे. एक दिवशी नष्टच करून टाकला आपल्याला तो संग. ते त्याग करायचं. आपल्याला नष्ट व्हायचं नाही, बरोबर आहे का? कुठं जायचं आहे? मना होई रे मोक्ष भागी विभागी. मोक्षाला जायचं असेल तर त्याग केला पाहिजे. आणि जसा तो त्याग करत जाईल ना, तो नकळत फक्त त्याग करत केला पाहिजे. वाईट गोष्टी, राग, द्वेष, काम, क्रोध, मोह, मद, संशय, चिंता, दंभ या सगळ्यांचा त्याग करत निघाला ना पुढं, की तो नकळत मोक्षाच्या वाटेवरती जाणार आहे, बरोबर आहे का? बघा आता पुढं. मागा श्रोते आक्षेपिले, जे ग्रंथी काय बोलिले ते सकळी निरोपिले, संकळीत मार्गे. आत्ता समर्थांनी पहिल्या उजवीमध्ये काय विचारलं होतं? काय विचारलं होतं तुम्ही आम्हाला? श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलले जी येथ. काय बोलले. मग समर्थांनी 27व्या ओवीत सांगितलं, मागाय श्रोते आक्षेपिले. पहिल्या ओवीत आक्षेप घेतला होता, जे ग्रंथी काय बोलले आहे ना, त्याचं सगळं डिटेलिंग कुठं केलं? 27व्या ओवीपर्यंत. ते सकळी निरोपिले. सगळं सांगून झालं आता. सगळं सकळी निरोपले, संकळीत मार्गे. फक्त ह्या ग्रंथामध्ये काय बोललं आहे हेच सगळ्या 26 ओव्या त्याच्याबद्दलच होत्या, है ना. आता पुढं काय? आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तोटे संशयाचे मुळे एकसरा, है ना. आता श्रवण कधी करायचं आहे? आत्ता. श्रवण केल्याने प्राप्त काय आहे हे विचारलं होतं ना पहिल्याच ओवीत. त्याचं एक्सप्लेनेशन आता 28व्या ओवीपासून सुरू झालं. आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. आपल्याला किती काळ माहीत होते? भूत, भविष्य, वर्तमान हे 3च काळ माहीत होते. समर्थांनी काय दाखवलं? तत्काळ. मग हे तत्काळ अवघड असते का सोपं असते? बघूया. अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोहीन आहे. अति गूढ ते दृश्य तत्काळ सोपे. दुजे वीन जे खूण स्वामी प्रतापे. हा तत्काळचा अनुभव कसा आहे ना व्यवहारामध्ये? बघा ना, कधी मोठा विचार न करता अचानक एखादं उत्तर सापडून जातं, तत्काळ आहे. क्षणभर मन थांबतं आणि समाधान येतं, तत्काळ आहे. हे वेगळं काहीच नाही आहे. ते आतून जाणीव होते ते तत्काळ आहे. अनुभूतीची चाहूल म्हणजे तत्काळ आहे. तत्काळ म्हणजे जिथं आपलं तर्क थांबतं ना, तिथं एक पटकन सत्य तत्काळ उघडलं जातं. ते काय आहे? तत्काळ आहे. समर्थांनी काय सांगितलं? आत्ता श्रवण केलं, आत्ता हे आता आपण पाहिलं आहे प्रत्यक्ष आता
आता श्रवण केल्याचे फळ, आता विश्वात्मके देवे, आत्ता करायचं जे काय ते आत्ता, चालू वर्तमान काळ. कारण काय, अकस्मात सांडून या सर्व जाती, अकस्मात सांडून सगळं जायचं. जे सगळे बोलत होते ना, जिता बोलती सर्व ही जीव मी, अकस्मात ते सगळे निघून जातील. त्यामुळे जे काही करायचं ते आत्ता करायचं आहे, श्रवण आत्ता करायचं आहे. म्हणून आत्ता सांगितलं, आता श्रवण केली याचं फळ, क्रिया पालटे तत्काळ. आता श्रवण केलं की लगेच काय, क्रियेमध्ये तत्काळ काय आहे, पालट्या है ना. आधी तुमची आमची गाडी पलटलेलीच होती, उलटी पालटी झाली होती. आता काय झालं, क्रियेमध्ये पालट झाला तत्काळ. तुटे संशयाचे मूळ एकसरा. मुळच होती हो. तुम्ही आम्ही झाडाकडे बघत होतो, पण मुळं, संशयाची मुळं जी होती ना अंतरीची, ती लय घट्ट झाली होती हो. समर्थांनी काय केले, नाना संशय छेदिले. त्यांना नुसता छेद नाही दिले, तुटे संशयाचे मूळ, संशयाची मुळंच तोडून टाकली, एकसरा. बरोबर आहे का. आता काय झालं मग पुढं, मग मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचं वर्म ठाई पडे. मार्ग कसा सापडला तुम्हा आम्हाला, सुगम, रमत गमत म्हणतो ना आपण, रमत गमत, सरळ मार्ग आहे, सरळ. न लगे साधन दुर्गम, कुठलंही साधन लागत नाही. पिढा आणा, खोबरा आणा, अगरबत्ती आणा, काही साधन नको. दुर्गम ठिकाणी तर जायचंच नाही आहे. गावातल्या, वाडीतल्या, वस्तीतल्या श्री समर्थ बैठकीकडे यायचं. सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पड्या, ठाई पड्या, सायुज्य मुक्तीचं वर्म. कळतंय का. सायुज्य मुक्तीचा निश्चय केला होता ना, ती आता सायुज्य मुक्ती तुमच्या आमच्या समोर उभी राहील. एवढा साधा, सोपा आणि सुगम मार्ग दिला आहे. तो कुठला मार्ग माहिती आहे, भक्ती मार्ग. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पड्या. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. ये ग्रंथी, या ग्रंथामध्ये काय आहे, अज्ञान नासवण्याची. नासे अज्ञान दुःख भ्रांती, अज्ञानच होतो आपल्याकडं. समर्थांनी सांगितलं मनाच्या श्लोकामध्ये, जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे, पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रम भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. सांगितलं की नाही. सदा विषयो चिंतित जीव झाला, अहंभाव अज्ञान जन्माला आला, विवेके सदा सस्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. अज्ञान, समर्थांनी या दोन्ही श्लोकामध्ये अज्ञान दाखवलं. पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रम भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. एकदा जीव शिवाचा निश्चय झाला, एकदा भक्तियोगाने, भक्तिचेन योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा अभिप्राव एक ग्रंथी. मग जेव्हा आपण देवाशी अखंड जोडले जातो, तेव्हा भ्रम भ्रांती अज्ञान हे सर्व मोडून जाणार. सदा विषयो चिंतित जीव झाला, सदैव सदैव हा जीव कशाची चिंता करत होता, चिंतन कशाचं करत होता, विषयांचं. सदा विषयो चिंतित जीव झाला, हा जीव फक्त चिंतन करायचं विषयांचं. अहंभाव अज्ञान जन्मास आला. मग जर चिंतनच विषयांचं केलं, अहंभावाने अज्ञानच जन्माला येणार. म्हणून समर्थांनी सांगितलं, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. विवेकीच अंतरी भरावा. पण अंतरी काय होतं, ऐसा अंतरी नासला, अंतरी नासला होता. तिथं आता विवेक उभा करायचा. विवेकी सदा सस्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. त्या उगमाला कुठला आलाय जन्म, बरोबर आहे का. मग हे जे अज्ञान तुम्हाला आम्हाला समर्थांनी दाखवलं, अज्ञान म्हणजे ह्या देहाला मीच आहे असं म्हणणं. विषय चिंतनातूनच आम्ही काय केलं, फक्त विषयाचंच चिंतन केलं आणि त्यातून अहंकार जन्माला घातला.
अज्ञान जन्माला घातलं, भ्रांती भ्रम जन्माला घातली. आणि ह्या अहमभावातूनच काय झालं, जन्म मरणाची भीती निर्माण झाली, भ्रांती निर्माण झाली. मग आता काय केलं पाहिजे? उपाय आहे. विवेकाने स्वस्वरूप ओळखले की अज्ञान नष्ट होते. बरोबर आहे का? मग आता काय केलं पाहिजे? पुढं सांगितलं समाधान. योगियांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कळे यथायोग्य, विवेके संहित. विवेके संहित. मग इथं पाहिजे काय? वैराग्य. योगी यांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य. समर्थांनी काय सांगितलं माहिती आहे का? शेवटच्या मनाच्या श्लोकात काय सांगितलं? मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंद ते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, मने दास विश्वासत मुक्तिभोगी. वैराग्य, वैराग्य म्हणजे आसक्तीचा त्याग आहे ना. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यांगी. वैराग्य हे श्रवणातून येतं, वैराग्य हे समजूतदारपणातून येतं. आणि जिथं जिथं अहंकार कमी होतो ना, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, जिथं जिथं अहंकार कमी असतो तिथं ते वैराग्य फुलत जातं. वैराग्याशिवाय ज्ञान कोरडं असतं. वैराग्य आहे तिथंच मुक्ती आहे. वैराग्य म्हणजे जीवाला नाकारायचं नाही, जीवनाला नाकारायचं नाही, तर या जीवनात अडकणं थांबवणं म्हणजे वैराग्य. म्हणून समर्थ सांगतात योगी यांचे परमभाग्य. आणि हे सगळं जमलं कोणाला? योग्यांना जमलं. योगी. मग आम्हाला समर्थांनी एक योग दाखवला, भक्ती योग. भक्तीचे न योगी देव निश्चय पावती मानव. तोच योग आहे इथं, तोच योग. भक्ती योगानेच काय आम्हाला परमभाग्य मिळालेलं आहे. अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कळे यथायोग्य, विवेके संहित. विवेक पाहिजे, विवेक. बघा तो पुढं काय सांगितलं? भ्रांत अवगुणी अवलक्षण, तिची होती सुरक्षण, धूर्त तर्किक विचक्षण, समयो जाणती. तुम्ही आम्ही बैठकीला यायच्या आधी कसे होतो ते सांगितलं. भ्रांत पडली होती आपल्याला, भ्रांत अवगुणी होतो आपण. अवगुणी कोण? सद्गुणी म्हणतो. अवलक्षण, नुसती अवलक्षण, तिची होती सुलक्षण. समर्थांनी केलं, दिले ना आपल्याला निश्चय आणि लक्षणं दिली, म्हणून तुम्ही आम्ही सुलक्षण झालो. धूर्त तर्किक विचक्षण. धूर्त तार्किक विचक्षण म्हणजे अलर्ट. समयो जाणती. आता कसं आहे, समर्थांनी समय दाखवला. तत्काळ चालू वर्तमान समास. समयो जाणती. पुढं बघा, बैठकीला यायच्या आधी आपण कसं होतो? आळसीतेची साक्षेपी होती, पापितेची प्रस्तावती, निंदकतेची वंदू लागती, भक्ती मार्गाची. आळशीच होतो, धडपडच नव्हती. जीवनात कितीही मोठं संकट आलं तरी आम्ही मोबाईलवरती स्क्रोलच करत राहणार, रीलच पाहत राहणार, एवढा आळस होता. आले टेन्शन येऊ दे, अजून टेन्शन येऊ दे, अजून टेन्शन. अरे साक्षेपी कधी होणार? जेव्हा तुम्ही आम्ही हा मोबाईलचा अलिप्तपणाचा निश्चय केला, 2.5 तास मोबाईल घरी ठेवून तुम्ही आम्ही काय केलं? श्री समर्थ बैठकीमध्ये श्रवणाला बसलो, तेव्हा आमच्यामधला आळस बाहेर पडला आणि तुम्ही आम्ही हातपाय हलवायला लागलो, धडपड करायला लागलो आणि साक्षेपी झालो. पापीतेची प्रस्तावती. तुम्ही आम्ही आधी पापीच होतो, आत्ता आपली प्रस्तावना सुरू झाली आहे. नाहीतर बघा आपली कर्म बघा आधी कशी होती, आपली परंपरा कशी होती. निंदकतेची वंदू लागती. तुम्ही आम्ही निंदाच केली होती, विषयाने तुमची आमची निंदा करून घेतली होती. मग त्या विषयांना काय केलं? समर्थांनी सांगितलं आपल्याला. अलिप्तपणाचा निश्चय सांगितला, वैराग्य सांगितलं, है ना. आणि मग काय झालं? जे विषय आपली निंदा करत होते, कारण ते आपण विषयांच्या आधी चेष्टा करायचो आणि नंतर विषयांच्याच वळचणीला जाऊन बसायचो. मग ते विषयांनी कामाने आणि क्रोधाने लिथाडून टाकला, निंदा झाली, समाजामध्ये निंदा झाली. बैठकीला आल्यानंतर वंदन सुरू झालं आम्हाला. निंदकतेची वंदू लागती. हे सगळं शक्य झालं
कारण 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 भक्ती मार्ग. बघा ना, पापी कोण कोण होते? अजामेळ पापी होता ना. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाची निनामे. शुका कारणे कुंटनी रामवाणी, मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. तो अजामेळ असा पापी होता आणि त्याच्या पुत्राच्या नावाला त्यांनी हाक मारला, तया मुक्ती नारायणाची निनामे. नारायण अशी हाक त्यांनी मारली. आणि काय झालं? शुका कारणे कुंटनी रामवाणी, मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. प्रसिद्ध झाला तो, ख्याती झाली त्याची पुराणामध्ये, है ना. पापी होता अजामेळ. अजून एक आहे. हा 95वा श्लोक आहे, 119वा श्लोक मनाचा श्लोक तोच सांगतो. अजामेळ पापी तया अंत आला, कृपाळूपणे तो जनी मुक्त केला. अनाथासी आधार हा चक्रपाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. अजामेळ पापीच होता, है ना. त्याला अंत आला, कृपाळूपणे तो जनी मुक्त केला. कृपाळूपणे त्याला मुक्त करून टाकला. अनाथासी आधार हा चक्रपाणी, अनाथांना सुद्धा आधार देणारा हा चक्रपाणी. नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. तुम्ही आम्ही कसे आहोत? पापी म्हणजे कसं? अजामेळ होता तसा ना. पापी म्हणजे बदलास पात्र माणूस तो पापी. नामस्मरण मोजत नाही बसायचं. नामस्मरणातून शाश्वत परिवर्तन घडतं, कितीही पापी असुद्धा. सांगितले समर्थांनी. काय होतं? पापितेची प्रस्तावती. मग त्याचा भाव होता का अजामेळाचा? भाव नसतानाही त्यांनी, भावार्थ नसतानाही त्यांनी काय केलं? पुत्राच्या नावाने हाक मारली, नारायण, आणि मुक्त झाला होतो. कृपा करणारा आहे. कृपा करणारा अंतकाळामध्ये सुद्धा हात धरतो, कधीही एकटं पाडत नाही. अनाथासी आधार, है ना. अनाथाला सुद्धा आधार देणारा हा चक्रपाणी. नुपेक्षी कदा, तो कधीही उपेक्षा करत नाही. नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. देवाला कायम भक्ताचा अभिमानच असतो. पाप मोठं नाही हो, नामस्मरण त्याहून मोठं आहे. ह्या अधोरेखित होतं. बद्धची होती मुमुक्षा. बैठकीला येण्याआधी आपण बद्धच होतो. मूर्ख होती अतिदक्ष, आधी मूर्खच होतो. अभक्तची पावती मोक्ष. बघा ना, एवढे अभक्त होतो ना. आईला, बहिणीला, वहिनीला कधी जर कुठं मंदिरामध्ये घेऊन गेला तर गाडीत बसायचं. काय हाय तुझं, देवदेव करून मी बसतो गाडीत, येशी लावून, है ना. अभक्तची पावती मोक्ष. एवढा अभक्त होता, त्याला आज मोक्षाला न्यायची भाषा केली समर्थांनी. बद्ध होता, कळतच नव्हतं सत्व रजतम काय, कळतच नव्हतं की 4 मुक्ती कुठल्या, कळतच नव्हतं नवविधा भक्ती म्हणजे काय. एवढा बद्ध होता. भक्ती मार्गाला आला आणि मुमुक्ष झाला. आधी मूर्ख होता, भक्ती मार्गाला आणि अतिदक्ष झाला. अभक्तची पावती मोक्ष. आधी अभक्तच होता, एका हातानेच देवाच्या पाया पडायचा. तो आज कुठे भक्ती मार्गाला लागल्यामुळं अभक्तची पावती मोक्ष. कारण आम्हाला एक पावती आधी दाखवली. कुठली पावती? भक्तीचेन योगे देव निश्चय पावती मानव. समर्थांनी ती पावती आता दिली. अभक्तची पावती मोक्ष. ती पावती, मोक्षाची पावती समर्थांनी दिली फक्त आणि फक्त भक्ती मार्गामध्ये. हा मोक्ष आहे हो ना. मही निर्मिली देव तो ओळखावा, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा. तत्काळ जीवा तया निर्गुणा लागी गुणी पहावे, परिसंग सोडून सुखे राहावे. सुखे राहावे ना. समर्थांनी काय सांगितलं? जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा. तत्काळ मोक्ष दाखवला, है ना. तत्काळ, इथंच लगेच सांगितलं ना. मोक्ष कुठे आहे? बाहेर नाही, इथे आहे. निर्गुणाशी अखंड अनंत नातं ठेवलं, मोक्ष आहे. अलिप्तपणाचा निश्चय ठेवला, वैराग्य ठेवलं, मोक्षमार्ग सुरू होतोय.
मोक्ष म्हणजे शांततेत असलेली उपस्थिती, निर्गुणाशी असलेलं अतूट नातं. मोक्ष म्हणजे या जगातून सुटका नाही, तर या जगात असलेलं अडकणं थांबवणं म्हणजे मोक्ष आहे. बरोबर आहे का? नाना दोष ते नासती, पतित तिची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती, श्रवण मात्र्या. हे सगळं काय होतं? श्रवणाची फळ आहे. नाना दोष ते नासती, श्रवणाने. श्रवण मात्रा. श्रवण मात्रा एवढी जालीम आहे, सगळे दोष नासून गेले. पतित तिची पावन होती ना मगाशी ती पतित मंडळी, त्यांना पवित्र करून टाकलं, पावन करून टाकलं आणि प्राण्यांना उत्तम गती दिली. गती हो, ऊर्ध्वगती. उत्तम गती म्हणजे ऊर्ध्वगती. श्रवण मात्रे. मग आता समर्थांनी हे उत्तम कसा आहे, उत्तमाचा कसा असतो, याचा मनाचा श्लोक आहे. सदा देवकाची झिजे देह ज्याचा, सदा रामनामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. उत्तमाचा म्हणजे कसा? ज्याचा देह झिजतो पण अहंकार वाढत नाही, तो उत्तमाचा. बरोबर आहे का? सदा देवकाची झिजे देह ज्याचा, नामस्मरणात राहतो, दिखाव्यात राहत नाही, तो उत्तमाचा. स्वधर्म पाळतो पण कोणाशीही तुलना करत नाही, तो उत्तमाचा. उत्तमाचा होणं म्हणजे मोठं होणं नाही, उत्तमाचा होणं म्हणजे योग्य होणं. बरोबर का? बघा आता पुढं. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे. काय होते? नाना धोके देहबुद्धीचे. ही देहबुद्धी कधी आपल्याला धोका देईल, हा देहच कधी धोका देईल माहीत नव्हतं. म्हणून समर्थांनी आधीच सांगितले, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी, देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. हा देह कसा आहे? सोडून जायचा आहे ना आपल्याला. 8वा मनाचा श्लोक आहे. 8वा मनाचा श्लोक. 8वा. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वाजी जावे, परी अंतरी सज्जनानी बवावे. परी अंतरी, अंतरी ऐसा अंतरी नासला. समर्थांनी आता काय केलं? सज्जन करून टाकला. परी अंतरी सज्जना, है ना? हा देहाच्या अंतरी सज्जन करून टाकला. मग हा देह कसा आहे? देहाला दुःख होतं, देहाला धोके होते, है ना? आणि मग हाच देह काय करायचा? आम्हाला त्यागायचा. पण तो त्याग केल्याच्या नंतर देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, म्हणा सज्जना हेची क्रिया धरावी. हा देह म्हणजे साधन आहे, त्यागायचंच आहे ते कधी तर. देह म्हणजे सत्व नाही आहे. देह दुःख हा साधनेचा भाग आहे. मग ह्या देहाला कसा पाहिजे सुगंध? चंदनासारखा सुगंध आला पाहिजे. बरोबर आहे का? चंदनासारखा हा देह झिजला पाहिजे. देह चालेल, स्वरूपात स्थिर झालेला पाहिजे. आपल्याला काय करायचं आहे? देह सांभाळायचा आहे, देहामध्ये अडकायचं नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं ना, बलोपासना, सूर्यनमस्कार. देहाला सुदृढ सशक्त ठेवण्यासाठी सूर्यनमस्कार. ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती, समाधान. बरोबर आहे ना? मग ही सगळी काय आहे? फलश्रुती आहे. श्रुती, श्रवण. श्रवणे चुके अधोगती, श्रवण चुकलं अधोगती. मग अशी काय सांगितलं होतं? प्राणी पाहावे उत्तम गती. उत्तम गतीला जाणारा प्राणी आता काय? श्रवण चुकलं अधोगतीला. मनास होय विश्रांती, समाधान. पण ह्या सगळ्यासाठी पाहिजे काय? श्रवण. मग समर्थ आपल्याला सांगतात मनाच्या श्लोकात, मना गुज रे तूज प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केलं, सदा श्रवणे पाविजे निश्चयासी,
धरी सज्जन संगती धन्य होसे. बरोबर आहे का? मग समर्थांनी काय सांगितलं? श्रवण पाहिजे. सदा श्रवणे पाविजे निश्चय. श्रवणाचा निश्चयच पाहिजे. धरी सज्जन संगती धन्य होसे, है ना? मग ह्यासाठी श्रवण पाहिजे, श्रवणाचा निश्चय पाहिजे, तरच आम्हाला ऊर्ध्वगती मिळणार आहे. ऐसी याची फळश्रुती. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. बरोबर. मग ही ओवी काय सांगते? ही ओवी काय सांगते की आम्हाला काय करायचं आहे? भावार्थ कसा ठेवायचा? उत्तमाचा ठेवायचा. आणि मत्सर जरी असला तरी काही प्रॉब्लेम नाही. मग समर्थ सांगतात आपल्याला, मना सर्वदा सज्जनाचे नियोगे, क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे. क्रियेवीन वाचाळते निवरेवी, तुटे वाद संवाद तो हितकारी. मग जयाचा भावार्थ जैसा, जयाचा भावार्थ कसा पाहिजे? भक्तीचा पाहिजे. 108 क्रमांकाचा मनाचा श्लोक आहे. मना सर्वदा सज्जनाचे नियोगे, सज्जनाच्याच योगाने क्रियेमध्ये पालट होणार आहे. क्रिया पालट आहे तत्काळ, पण त्यासाठी पाहिजे काय? भावार्थ उत्तमाचा पाहिजे. कसा? भक्तिभावार्थ. क्रिया पालट आहे, भक्तिभावार्थ लागे. सज्जनाचे नियोगे असेल तर, नाहीतर अधोगतीच आहे. क्रियेवीन वाचाळते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. मग काय पाहिजे? ज्याचा भावार्थ जसा, भावार्थ पाहिजे भक्तीचा, उत्तमाचा, सत्वाचा, तसाच लाभ होणार. तयास लाभ तैसा. मत्सर धरी जो पुसा. मत्सर कसा आहे? नव्हे चेटकी चाळकू द्रव्य भोंतू, नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू, नव्हे उन्मतू व्यसनी संगबंधू, जनी ज्ञानी या तोची साधू व गाथू. 181 क्रमांकाचा श्लोक आहे. काय सांगतो हा श्लोक? मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. मत्सराने जरी श्रवण केलं तरी त्याला मत्सरच मिळणार आहे. बरोबर आहे का? इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.